नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इक्वेशन्स ऑफ मोशन ग्राफिकल मेथडने डिराईव्ह करायचे आहेत। एखादा ऑब्जेक्ट म्हणजे एखादी कार किंवा व्हेइकल घेऊ आपण। एखादा ऑब्जेक्ट कार किंवा व्हेइकल जर स्ट्रेट लाईनमध्ये मोशन करत असेल, एखादी कार किंवा व्हेइकल स्ट्रेट लाईनमध्ये मोशन करत असेल तर न्यूटन यांनी आपल्याला STUV सिरियल नाही STUV आणि ॲक्सलरेशन S म्हणजे डिस्प्लेसमेंट, T म्हणजे टाइम, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग इनिशियल व्हेलॉसिटी, V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, A म्हणजे ॲक्सलरेशन। एवढ्या टर्ममध्ये काय रिलेशन असते ते आपल्याला न्यूटन यांनी 3 इक्वेशनद्वारे दिलेलं आहे। पहिलं इक्वेशन आहे V = U + AT। V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, U म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, A म्हणजे ॲक्सलरेशन आणि T म्हणजे टाइम। दुसरं इक्वेशन आहे S = UT + ½ AT²। आणि तिसरं इक्वेशन आहे V² = U² + 2AS। हे 3 इक्वेशन आहेत। हे 3 इक्वेशन आपल्याला या सिक्वेन्सनं वापरायचे आहेत। म्हणजे UT प्रथम लिहिणार, नंतर ½ AT², म्हणजे सिक्वेन्स अशीच राहू द्यायची, सिक्वेन्स आपण बदलायची नाही। आणि यामध्ये एक लक्षात ठेवायचं, पहिलं लेटर आणि शेवटचं लेटर या इक्वेशनमध्ये काय आहे V आणि T, म्हणजे हे रिलेशन डिस्क्राइब करते, रिप्रेझेंट करते रिलेशन कशामधील, व्हेलॉसिटी आणि टाइम। हे व्हेलॉसिटी आणि टाइममध्ये रिलेशन आहे। हे इक्वेशन काय डिस्क्राइब करते, व्हेलॉसिटी आणि टाइम। हे इक्वेशन काय डिस्क्राइब करते, पहिलं लेटर शेवटचं लेटर, डिस्प्लेसमेंट आणि टाइम। आणि हे इक्वेशन डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट म्हणजे S आणि व्हेलॉसिटी। इक्वेशन्स ऑफ मोशन, हे 3 इक्वेशन्स म्हणजे काय, इक्वेशन्स ऑफ मोशन। आता हे 3 इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडने डिराईव्ह करायचे आहेत। पहिलं इक्वेशन आहे V = U + AT। इक्वेशन डिस्क्रायबिंग रिलेशन बिटवीन पहिली टर्म आणि लास्टची टर्म। हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करते, व्हेलॉसिटी आणि टाइम। आता हे आपण डिराईव्ह करू। ग्राफिकल मेथडने आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, त्यासाठी आपण X आणि Y ॲक्सिस काढून घेऊ। हॉरिझॉन्टल ॲक्सिस X ॲक्सिस आहे आणि व्हर्टिकल ॲक्सिस Y ॲक्सिस आहे। व्हेलॉसिटी आणि टाइम X ॲक्सिसवर आपण टाइम घेऊ आणि Y ॲक्सिसवर व्हेलॉसिटी। X ॲक्सिसवर टाइम म्हणजे T घेतलेला आहे आपण, आणि Y ॲक्सिसवर व्हेलॉसिटी म्हणजे V घेतलेला आहे। सपोज एखादी ऑब्जेक्ट, एखादी कार किंवा एखादं व्हेइकल या पॉईंटपासून त्यानं मोशन करायला सुरुवात केलेली आहे, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय होईल, Y ॲक्सिसवर आपण व्हेलॉसिटी घेतलेली आहे, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, येथे परपेंडिक्युलर काढला तर येथे जो पॉईंट असेल ती त्याची मॅग्निट्यूड असेल, बरोबर आहे। म्हणजे 0 पासून या पॉईंटपर्यंत त्याची मॅग्निट्यूड असेल। व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या। येथे जर पॉईंट असेल तर त्याची मॅग्निट्यूड म्हणजे व्हेलॉसिटी काय असेल, इनिशियल व्हेलॉसिटी येथून सुरुवात करणार आहे, तर म्हणजे येथे आपण परपेंडिक्युलर काढला तर एवढी त्याची मॅग्निट्यूड असेल, बरोबर आहे। समजा हा पॉईंट आपण येथे घेतला, म्हणजे येथून जर सुरुवात केली आपण मोशन करायला, तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल, येथे परपेंडिक्युलर काढणार, कारण व्हेलॉसिटीचा हा ॲक्सिस आहे। येथे परपेंडिक्युलर काढला तर या पॉईंटपासून तर एवढी ही जी लेंथ असेल ती त्याची काय असेल, मॅग्निट्यूड असेल, बरोबर आहे। म्हणजे या X ॲक्सिस आणि Y ॲक्सिसमध्ये आपण एवढ्या पोर्शनमध्ये कोणता जरी पॉईंट घेतला आपण, तरी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय येते, म्हणजे >0 येते, बरोबर आहे। येथे जरी घेतला तर ही मॅग्निट्यूड असेल, येथे पॉईंट घेतला तर ही मॅग्निट्यूड असेल, येथे पॉईंट घेतला तर ही मॅग्निट्यूड असेल, म्हणजे 0 पेक्षा ग्रेटर आहे, बरोबर आहे। म्हणजे आपण जरी या ॲक्सिसवरही जरी पॉईंट घेतला आपण, समजा येथे पॉईंट घेऊ आपण, येथे घेतला
तरी 0पेक्षा ग्रेटर आहे, बरोबर आहे. समजा या डी पॉईंटपासून एक ऑब्जेक्ट काय करतो आहे, मोशन करतो आहे. डी पॉईंटपासून मोशन करत आहे पहा, आणि तो मोशन करत स्ट्रेट लाईनमध्ये मोशन करणार आहे. सपोज तो ऑब्जेक्ट या पॉईंटवर आलेला आहे, या बी पॉईंटवर. पहा तुम्ही नावे कोणतेही लेटर घेऊ शकता, परंतु टेक्स्टबुकमध्ये जे आहेत तेच आपण घेतलेले आहेत. पहा येथे बी पॉईंटपर्यंत आलेला आहे, म्हणजे ऑब्जेक्टने मोशन येथून सुरुवात केलेली आहे आणि येथे आलेला आहे, स्ट्रेट लाईनमध्ये मोशन करत आहे ऑब्जेक्ट. तर आता हा व्हेलॉसिटीचा ॲक्सिस आहे, हा टाईमचा आहे, बरोबर आहे. म्हणजे या बी पॉईंटवर आलेला आहे, म्हणजे ही त्याची काय आहे, फायनल व्हेलॉसिटी. आणि डी म्हणजे काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, बरोबर आहे. म्हणजे ही मॅग्निट्यूड काय असेल, पहा इथे असा परपेंडिक्युलर होईल, बरोबर आहे. सपोज हा पॉईंट आपण सी घेऊ, म्हणजे ओ आणि सी एवढी जी लेंथ आहे ही त्याची मॅग्निट्यूड असेल. ही काय असेल, फायनल व्हेलॉसिटी, बरोबर आहे. कारण बीला फायनल व्हेलॉसिटी असेल, त्याला आपण व्हीने इंडिकेट करू, फायनल व्हेलॉसिटी, बरोबर आहे. ही काय आहे, फायनल व्हेलॉसिटी. पहा ओपासून डीपर्यंत, समजा डी पॉईंट येथे असेल तर मॅग्निट्यूड येथून काउंट करणार आपण, परपेंडिक्युलर काढल्या, बरोबर आहे. म्हणजे एवढी मॅग्निट्यूड असेल, परंतु पॉईंट आपण ॲक्सिसवरच घेतलेला आहे, म्हणजे मॅग्निट्यूड किती असेल इनिशियल व्हेलॉसिटीची, 0 to D, म्हणजे 0पेक्षा ग्रेटर आहे, बरोबर आहे. 0 to D, समजा ही मॅग्निट्यूड आपण काय घेऊ, U म्हणून घेऊ. पहा ही मॅग्निट्यूड काय आहे, U आहे. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी U घेतलेली आपण, आणि फायनल व्हेलॉसिटी ही फायनल व्हेलॉसिटी असेल, बरोबर आहे. या पॉईंटवर ती आपण V म्हणून घेतलेली आहे. आता येथे लिहिणार आपण, कन्सिडर an object having, पहा कन्सिडर an object having non-zero 0पेक्षा मोठी आहे, बरोबर आहे. म्हणजे 0 नाही आहे, नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी U, इनिशियल व्हेलॉसिटी आपण यूने दाखवलेली आहे. म्हणजे DO एवढी मॅग्निट्यूड काय आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आहे. स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट डी पॉईंटपासून स्टार्टिंग केलेली आहे इनिशियल व्हेलॉसिटी, बरोबर आहे. इट्स व्हेलॉसिटी पहा goes on increasing. पहा व्यवस्थित समजून घ्या, सर्व काही सांगतोय तुम्हाला मी. इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. पहा या पॉईंटपासून मोशन करायला सुरुवात केलेली आहे, आणि मोशन काय अशी वाढत जात आहे, बरोबर आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाईम, बरोबर आहे. ज्याप्रमाणे टाईम इन्क्रीज होत जाईल त्याप्रमाणे व्हेलॉसिटी पण इन्क्रीज होत आहे, बरोबर आहे. म्हणजे लास्ट पॉईंट कोणता व्हेलॉसिटीचा आपला, हा बी पॉईंट आहे. येथे फायनल व्हेलॉसिटी असेल त्या ऑब्जेक्टची, बरोबर आहे. ज्याप्रमाणे टाईम वाढत जाईल त्याप्रमाणे ही पण व्हेलॉसिटी वाढत जात आहे, बरोबर आहे. इट्स व्हेलॉसिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. पहा येथे विथ रिस्पेक्ट टू, हे काय, विथ रिस्पेक्ट टू टाईम, अँड बिकम्स V, अँड बिकम्स V, म्हणजे V म्हणजे काय, ही फायनल व्हेलॉसिटी, बरोबर आहे. या पॉईंटवर येते म्हणजे काय होईल, ती फायनल व्हेलॉसिटी होईल. वाढत जाऊन शेवटी फायनल होईल. टाईम अँड बिकम्स V when reaches at point B. ज्यावेळेस ती ऑब्जेक्ट बी पॉईंटवर येईल त्यावेळेस काय होईल, फायनल व्हेलॉसिटी असेल ती व्हीने आपण दाखवलेली आहे, बरोबर आहे. आता आपल्याला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम आहे, बरोबर आहे, अपॉन टाईम. आता पहा चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज म्हणजे काय, मोठ्यातून आपण छोटं मायनस करणार, म्हणजे फायनल व्हेलॉसिटीमधून आपण इनिशियल व्हेलॉसिटी मायनस करणार.
किंवा ॲक्सलरेशनचा फॉर्म्युलाच आहे तो फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आणि अपॉन टाईम. आता पुढेच लिहितो मी कारण आपल्या जागा पुरली पाहिजे. फायनल व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी म्हणजे काय, या पॉईंटवर असेल बरोबर आहे. व्हेलॉसिटीचा ॲक्सिस हा आहे म्हणजे फायनल व्हेलॉसिटी येथे परपेंडिक्युलर काढला तर सी आणि ओ एवढी मॅग्निट्यूड म्हणजे काय असेल, एवढी लेंथ म्हणजे काय असेल, त्या फायनल व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड असेल बरोबर आहे. म्हणजे ओ सी लिहू शकतो आपण. फायनल व्हेलॉसिटी किती आहे येथे व्हीला आपण मार्किंग केलेली आहे म्हणजे ओपासून सीपर्यंत फायनल व्हेलॉसिटी आपण काय लिहिणार ओ सी. आणि इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल म्हणजे एवढी ओ डी बरोबर आहे, ओ सी मायनस ओ डी अपॉन टाईम. टाईमला आपण टीने दाखवलेलं आहे बरोबर आहे. ॲक्सलरेशन आपण ते कशाने दाखवतो एने. देअरफॉर एची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ही मिळाली बरोबर आहे. याच्या पुढे आपल्याला लिहिता येईल. आता ही सबट्रॅक्शन करायची आपल्याला. ओ सीमधून ओ डी मायनस करायची. ओ सी म्हणजे एवढी लेंथ आहे, त्यातून ओ डी एवढी लेंथ मायनस केली आपण. एवढ्या लेंथमधून एवढी लेंथ मायनस केली तर काय राहील, एवढी लेंथ राहील बरोबर आहे. म्हणजे सी डी राहील बरोबर आहे. सी डी ओ सी मायनस ओ डी म्हणजे काय येईल सी डी अपॉन हे टी. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, सी डी अपॉन टी मिळाली बरोबर आहे. देअरफॉर आपल्याला काय मिळालेलं आहे, ए इक्वल टू सी डी अपॉन टी बरोबर आहे. आता आपण काय करू, हा टी या साईडला आणू म्हणजे ए टी होईल. ए टी इक्वल टू काय येईल सी डी बरोबर आहे. सी डी यालाच आपण सी डी इक्वल टू ए टी लिहू शकतो बरोबर आहे. सपोज 1 नंबर इक्वेशन मिळालेलं आपल्याला. हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे. आता ए टी इक्वल टू सी डी म्हणजे ए टी सी डी म्हणजे काय, एवढं डिस्टन्स आपल्याला काय मिळालेलं आहे ए टी मिळालेलं आहे. ए टी इक्वल टू सी डी. आता आपण काय करू, या बी पॉईंटमधून या वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन काढू. या बी पॉईंटमधून वाय ॲक्सिसला आपण पॅरलल लाईन काढणार. सपोज हा पॉईंट आपण ई घेऊ. कोणताही पॉईंट घेतला चालेल परंतु टेक्स्टबुकमध्ये ई दिला आपण ईच घेऊ समजण्यासाठी. बी पॉईंटपासून आपण वाय ॲक्सिसला समांतर पॅरलल लाईन काढलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, या डी पॉईंटमधून या एक्स ॲक्सिसला पॅरलल काढायची म्हणजे याप्रमाणे येईल. दोन्ही ॲक्सिसला आपण पॅरलल लाईन काढलेली आहे बरोबर आहे. सपोज या पॉईंटला आपण एने इंडिकेट करू. हा पॉईंट ए घेतला आपण. आता येथे लिहिणार आपण ड्रॉ काय कन्स्ट्रक्शन केलं लिहायचं आहे आपल्याला. ड्रॉ बी ई पॅरलल वाय ॲक्सिस. ड्रॉ बी ई पॅरललचा सिम्बॉल हा आहे बरोबर आहे. बी ई पॅरलल वाय ॲक्सिस and DA parallel x axis. DA parallel x axis. हे कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपल्याला असं लिहिता येईल, बीईची जी लेंथ आहे ती BA प्लस AE आहे बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, नाऊ बीईची लेंथ इक्वल आहे BA प्लस AE. BA प्लस AE बरोबर आहे. आता याच्या पुढेच लिहितो मी. देअरफॉर ही BE जी लेंथ आहे तेवढीच लेंथ ही पण आहे OC बरोबर आहे. म्हणजे या BE ऐवजी आपण OC लिहू शकतो परंतु OCला आपण V लिहू शकतो कारण ती फायनल व्हेलॉसिटी आहे बरोबर आहे. OCची मॅग्निट्यूड आपण V म्हणून घेतलेली आहे बरोबर आहे. म्हणजे ह्या BE ऐवजी आपण OC लिहिणार परंतु OCला आपण V पण लिहू शकतो. म्हणजे ह्या BE ऐवजी काय लिहिणार आपण, देअरफॉर V लिहिणार. BA हे BA या लेंथला ही लेंथ इक्वल आहे बरोबर आहे कारण इथे रेक्टँगल तयार होतो बरोबर आहे. या रेक्टँगलमध्ये BA इक्वल टू DC आहे बरोबर आहे. BA इक्वल टू DC. इथे आपण DC लिहू.
आणि प्लस ए पहा एईला इक्वल आपल्याला ही लेंथ लिहिता येईल बरोबर आहे, कारण रेक्टँगल आहे म्हणजे ओ डी, एई ऐवजी ओ डी लिहू आपण बरोबर आहे. आता पहा डी सी म्हणजे आपण काय लिहिणार, ए टी लिहू शकतो बरोबर आहे. फ्रॉम 1 देअरफॉर व्ही इक्वल टू डी सी म्हणजे काय पहा इथे सी डी आहे, डी सीला आपण सी डी लिहू शकतो बरोबर आहे, म्हणजे बी ए आणि सी डी इक्वल आहेत. पहा सी डीची व्हॅल्यू आपण काय घेतलेली आहे, ए टी बरोबर आहे, प्रूफ केलेलं आहे आपण. फ्रॉम 1 इथे ए टी लिहू शकतो आपण आणि प्लस ओ डी म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी यू. पहा हे तर आपल्याला प्रूफ करायचं होतं बरोबर आहे, इनिशियल व्हेलॉसिटी यू. पहा सिक्वेन्स आपल्याला कशी लिहायची, याप्रमाणे लिहायची. प्रथम यू लिहायचा आहे, नंतर ए टी लिहायचा आहे. यालाच आपण असं लिहू शकतो देअरफॉर व्ही इक्वल टू यू प्लस ए टी. पहा नंतर आपण इथे लिहिणार धिस इज अ फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन रिप्रेझेंटिंग किंवा डिस्क्रायबिंग रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. पहा आता आपण दुसरं इक्वेशन पहा डायग्राम ग्राफ हाच राहू द्यायचा आहे, आपल्याला दुसरं इक्वेशन प्रूफ करायचं आहे. पहा दुसरं इक्वेशन हे प्रूफ करायचं आहे आपल्याला, ग्राफिकल मेथडने डिराईव्ह करायचं आहे. एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स, कारण दोन्ही म्हणलं तरी चालेल आपण, डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स, कारण ही मोशन कशी आहे, स्ट्रेट लाईनमध्ये आहे. स्ट्रेट लाईनमध्ये डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स एकच असतात बरोबर आहे. पहा डिस्प्लेसमेंट येथे काढायचं आपल्याला, एसची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे डीपासून बीपर्यंत जाण्यासाठी किती डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. तर आपण ग्राफ घेतलेला आहे व्हेलॉसिटी व्हर्सेस टाईम बरोबर आहे, हा ग्राफ घेतलेला आहे आपण. तर आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे. तर आता पहा समजण्यासाठी प्रथम हे समजून घ्या. समजा पहा एक रेल्वे आहे, रेल्वे काय करते, समजा ही स्पीड घेतली आपण, इथे ही स्पीड आहे 20, 40, 60, ही किलोमीटरमध्ये स्पीड घेतलेली आहे आपण वाय ॲक्सिसवर, आणि इथे टाईम घेतलेला आहे 1 आवर, 2 आवर, 3 आवर आणि 4 आवर. पहा समजून घ्या, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आहे. येथे आपण स्पीड घेतलेली आहे, ही स्पीड आपण किलोमीटरमध्ये घेतलेली आहे बरोबर आहे. स्पीड वाय ॲक्सिसवर आपण स्पीड घेतलेली आहे किलोमीटरमध्ये. पहा ही कन्सेप्ट समजली तर हीच लक्षात येईल तुमच्या. पहा इथे आपण आता स्पीड घेतलेली आहे एक्स वाय ॲक्सिसवर, आणि एक्स ॲक्सिसवर आपण टाईम घेतलेला आहे, हा आवरमध्ये घेतलेला आहे, म्हणजे हा 1 आवर आहे, हा 1 आवर, हा 1 आवर, हा 1 आवर. समजा एक रेल्वे काय करते, कंटिन्यू एका स्पीडने मोशन करत आहे. रेल्वे सपोज कंटिन्यू स्ट्रेट लाईनमध्ये मोशन करत आहे, म्हणजे प्रत्येक घंट्याला 60 किलोमीटर जात आहे. म्हणजे येथे पण 60 किलोमीटर जाईल 1 घंट्यानंतर बरोबर आहे, दुसऱ्या घंट्यालाही 60 किलोमीटर जाईल, तिसऱ्या घंट्यालाही 60 जाईल, चौथ्या घंट्यालाही 60, म्हणजे कंटिन्यू तिची स्पीड 60 किलोमीटर पर आवर आहे. आता पहा जर दुसऱ्या तासापासून चौथ्या तासापर्यंत रेल्वेनं क्रॉस केलेलं डिस्टन्स किती असेल. पहा या दुसऱ्या तासापासून चौथ्या तासापर्यंत किती असेल, प्रत्येक तासामध्ये पहा दुसऱ्या तासापासून चौथ्या तासापर्यंत तास किती होतात, हा 1 तास आणि हा 1 तास बरोबर आहे, हा 1 तास आणि हा 1 तास, म्हणजे 2 तास होतात. आणि रेल्वे काय करते, पहा 60 किलोमीटर स्पीड आहे एका तासाला, म्हणजे हे 60 होतील बरोबर आहे, आणि हे 60 किलोमीटर होतील, म्हणजे 60 आणि 60 किती होईल 120 बरोबर आहे. म्हणजे 60 किलोमीटर पहिल्या तासात आणि दुसऱ्या तासात 60 किलोमीटर, टोटल काय होईल 120 किलोमीटर 2 तासामध्ये रेल्वे जाईल. सोपा नियम आहे बरोबर आहे. एका तासात 60 म्हणजे हे 2 तास आहेत, 2 तासात 120 किलोमीटर एवढं डिस्टन्स रेल्वे क्रॉस करेल. आता ही कन्सेप्ट समजून घ्या. आपल्याला माहिती आहे येथून येथपर्यंत जाण्यासाठी रेल्वे 120 किलोमीटर डिस्टन्स क्रॉस करते, म्हणजे या आता हे लक्षात समजून घ्या, एवढा जो एरिया आहे पहा हे मधलं काढून घेतो मी आता, एवढा एरिया हा रेक्टँगल आहे, या रेक्टँगलचा जो एरिया आहे ना तोच एरिया म्हणजे काय, या रेल्वेनं तेवढ्या टाईममध्ये कवर केलेलं डिस्टन्स आहे. पहा आता हे किती तास आहेत, 2 तास आहेत बरोबर आहे, म्हणजे ही लेंथ आपण किती घेणार 2 आवर्स, म्हणजे 2 तास झाले बरोबर आहे, टाईम 2 आवर्स. आणि पहा 0 म्हणजे
हे डिस्टन्स म्हणजे हे काय येणार आहे 60 बरोबर आहे. म्हणजे हे 60 होईल, ही 60 आणि हे 2. हा जर रेक्टँगल आपण कन्सिडर केला तर एक साईड काय होईल आपली 2ची व्हायली आणि एक साईड काय होईल 60ची बरोबर आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 60 × 2 किती होतो 120 होतो बरोबर आहे. म्हणजे आता पहा या रेक्टँगलचा जो एरिया आहे तो एरिया म्हणजे एवढ्या टाईममध्ये क्रॉस केलेलं डिस्टन्स रेल्वेने बरोबर आहे. म्हणजे असंही 120 येते आणि असंही 120 येते. आता या ऑब्जेक्टने मोशन केलेलं डिस्टन्स किती असेल या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत म्हणजे काय त्याने कवर केलेला खालचा सगळा एरिया बरोबर आहे. पहा म्हणजे एवढा एरिया कवर केला आहे DBEO किंवा OEBA एवढा क्वाड्रँगल म्हणजे एवढा चौकोन तयार झालेला आहे बरोबर आहे. एवढा जो एरिया आहे एवढा एरिया म्हणजे काय कवर केलेलं डिस्टन्स. आता लक्षात आलं तुमच्या हे डिस्टन्स किती असेल तर DOEB हा जो एरिया आहे क्वाड्रँगलचा तेवढा एरिया म्हणजे काय क्रॉस केलेलं डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट येथे आपल्याला घेऊ शकतो आपण. एसची व्हॅल्यू म्हणजे काय असेल एवढ्या क्वाड्रँगलचा एरिया. पहा इथे लिहिणार आपण दी डिस्टन्स कव्हर बाय ॲन ऑब्जेक्ट ड्युरिंग टाईम टी डिस्टन्स म्हणजे काय इथे आपण यस घेणार. पहा द डिस्टन्स यस कवर्ड बाय ॲन ऑब्जेक्ट ड्युरिंग टाईम टी इज इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल म्हणजे चौकोन क्वाड्रँगल DOEB क्वाड्रँगल DOEB हा क्वाड्रँगल DOEB म्हणजे एवढा एरिया आपल्याला काढायचा आहे. म्हणजे हा ट्रायंगल पण त्याच्यामध्ये येईल आणि हा रेक्टँगल पण येईल बरोबर आहे. म्हणजे इथे लिहिणार आपण देअरफॉर यस पहा डिस्टन्स म्हणजे काय यस इक्वल टू एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB बरोबर आहे. पहा या क्वाड्रँगलचा एरिया म्हणजे काय या ट्रायंगलचा एरिया आणि या रेक्टँगलचा एरिया दोघांचे ॲडिशन होईल बरोबर आहे. एरिया ऑफ रेक्टँगल DOEA एरिया ऑफ रेक्टँगल DOEA हा रेक्टँगल प्लस हा ट्रायंगल प्लस एरिया ऑफ ट्रायंगल DAB तो कोणता ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आहे बरोबर आहे कारण इथे 90चा अँगल पण आहे. पहा आता रेक्टँगलचा एरिया आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एरिया काढायचा असते रेक्टँगलचा म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी. पहा लेंथ काय आहे ही टाईम म्हणजे लेंथ आहे बरोबर आहे. OE लेंथ आहे आणि ब्रीथ हे AE ब्रीथ आहे बरोबर आहे. ही लांबी घेऊ आणि ही रुंदी घेऊ आपण म्हणजे OE इंटू AE हा झाला रेक्टँगलचा एरिया. पुन्हा प्लस करायचा आपल्याला ट्रायंगलचा एरिया. पहा हाफ इंटू बेस इंटू हाईट बरोबर आहे. हाफ इंटू बेस हा घेऊ आपण हाईट ही घेऊ. DA बेस आहे आणि BA हाईट आहे म्हणजे हाफ इंटू बेस काय घेणार DA ट्रायंगलमध्ये आणि हाईट काय घेणार AB. हाफ इंटू बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट AB किंवा BA. पहा इक्वल टू OE म्हणजे काय पहा OE म्हणजे काय आहे टाईम आहे बरोबर आहे. म्हणजे OE ऐवजी आपण T लिहू शकतो टाईम इंटू AE. पहा AE म्हणजे काय AE म्हणजे ही लेंथ DO बरोबर आहे ती काय आहे U आहे U
बरोबर आहे. हे प्लस हे हाफ ॲज इट इज पहा डी ए म्हणजे काय टीच होईल. डी ए म्हणजे काय ओ ई बरोबर आहे, कारण अपोजिट साईड्स आहेत रेक्टँगलच्या. डी ए म्हणजे ओ ई आणि ओ ई म्हणजे काय टीच. पहा टी आणि पहा ए बी. आता व्यवस्थित पहा ए बी म्हणजे पहा इकडे लक्ष द्या. ए बी म्हणजे काय आपण डी सी लिहू शकतो बरोबर आहे. पहा येथे ए बी इक्वल टू डी सी आहे, कारण हा रेक्टँगल घेतला आपण तर अपोजिट साईड्स आहेत त्या इक्वल आहेत बरोबर आहे. परंतु आपण इक्वेशन 1मध्ये आपण यापूर्वीच्या इक्वेशनमध्ये प्रूफ केलेलं आहे ही लेंथ किती आहे डी सीची लेंथ ए टी आहे बरोबर आहे. ए टी आहे. इक्वेशन 1 दिलं होतं आपण त्यावेळेस बरोबर आहे. एवढी लेंथ आपण ए टी दाखवलेली आहे बरोबर आहे. एवढी मॅग्निट्यूड किती आहे ए टी आहे. म्हणजे आपण या ए बी ऐवजी ए टी घेऊ शकतो. ए बी म्हणजे काय बी आहे, त्याऐवजी आपण ए टी घेता येईल बरोबर आहे. म्हणजे आपण येथे काय घेणार ए टी घेणार. आता हे आपण सॉल्व करू. हे टी इंटू यू आहे म्हणजे यू टी लिहू शकतो आपण यू इंटू टी बरोबर आहे. हे प्लस हे हाफ पहा इथे टी आहे येथे पण टी आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे टीचा स्क्वेअर होईल आणि ए म्हणजे ए टी स्क्वेअर हाफ ए टी स्क्वेअर. पहा ही व्हॅल्यू आली एसची. पहा हेच इक्वेशन आहे सेकंड इक्वेशन बरोबर आहे. एस इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. याप्रमाणे आपण डिराईव्ह केलेलं आहे ग्राफिकल मेथडने. धिस इज अ सेकंड इक्वेशन ऑफ मोशन रिप्रेझेंटिंग किंवा डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. पहा डिस्प्लेसमेंट अँड टाईम पहिला वर्ड आणि लास्टचा वर्ड. डिस्प्लेसमेंट अँड टाईममधलं हे रिलेशन आहे. आता आपण थर्ड इक्वेशन पाहू. पहा आता थर्ड इक्वेशन आपण डिराईव्ह करू त्यासाठी आपल्याला हे सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं आहे. हे सेंटेन्स ॲज इट इज लिहिणार, हे पण ॲज इट इज लिहिणार. फक्त येथे डी ओ ई बी हा जो क्वाड्रँगल आहे याचा एरिया आपण कसा दाखवलेला आहे ह्या सेकंड इक्वेशनमध्ये हा रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया बरोबर आहे. तेथे आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे हा रेक्टँगल पहा तेथे आपल्याला रेक्टँगल आणि ट्रायंगल घ्यायचे नाहीत, तर आपल्याला हा क्वाड्रँगल म्हणजे काय माहिती आहे का एक ट्रॅपेजियम आहे. ट्रॅपेजियम म्हणजे काय असते अपोजिट साईड्स पॅरलल असतात बरोबर आहे. हा एकच रूल आहे त्याच्यात अपोजिट साईड्स पॅरलल पाहिजेत. एक पेअर पॅरलल असेल तर तो काय होतो ट्रॅपेजियम होतो. हे आपण मॅथमध्ये शिकलेलो आहोत बरोबर आहे. हा आहे ट्रॅपेजियम. पहा त्याप्रमाणे पहा ही साईड आपण या साईडला पॅरलल काढलेली आहे बरोबर आहे. क्वाड्रँगल कोणता घ्यायचा आपल्याला डी ओ ई बी. पहा या क्वाड्रँगलमध्ये पहा क्वाड्रँगल कोणता आहे तो डी ओ ई बी. या क्वाड्रँगलमध्ये आपल्याला ही साईड म्हणजे डी ओ पॅरलल आहे ई बीला बरोबर आहे. याप्रमाणे आहे तो बरोबर आहे. ही साईड या साईडला पॅरलल आहे बरोबर आहे, इक्वल नाही आहे. पहा ही साईड या साईडला पॅरलल आहे बरोबर आहे. म्हणजे हा ट्रॅपेजियम झालेला आहे. आता आपल्याला ट्रॅपेजियमचा एरिया वापरायचा आहे. पहा इथे क्वाड्रँगलच्या ऐवजी आपण काय लिहिणार ट्रॅपेजियम. पहा ट्रॅपेजियमचा एरिया. ट्रॅपेजियमचा एरिया काय असतो हाफ इंटू. पहा आता आपण तिसरं इक्वेशन प्रूफ करत आहोत बरं का. तिसरं म्हणजे व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस. तिसरं इक्वेशन आता प्रूफ करतो आहे आपण ट्वाईस ए एस. आणि रिलेशन कशामध्ये असेल व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. पहा हे करेक्शन करून घ्या तुम्ही. थर्ड इक्वेशन आपण डिराईव्ह करत आहोत. ट्रॅपेजियमचा एरिया म्हणजे काय असते पॅरलल ज्या साईड आहेत त्यांची ॲडिशन. पहा सम म्हणजे ॲडिशन सम ऑफ पॅरलल साईड्स आणि इनटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड्स इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड्स
म्हणजे हे डिस्टन्स किती आहे, दोन पॅरलल साईड्समध्ये त्याने मल्टिप्लाय करावं लागतो आपल्याला. आता याप्रमाणे आपण व्हॅल्यू पुट करू. आता इक्वल टू हाफ सम ऑफ पॅरलल साईड्स. आता या क्वाड्रँगलमध्ये पॅरलल साईड्स DO होईल आणि BE होईल, बरोबर आहे. DO आणि प्लस ही DO आणि ही BE प्लस BE त्यांची सम, बरोबर आहे. हाफ इंटू त्यांची सम पॅरलल साईड्सची आणि इंटू डिस्टन्स बिटवीन पॅरलल साईड्स. या दोन पॅरलल लाईन आहे त्यातील डिस्टन्स किती आहे, आपण हे घेऊ शकतो DA किंवा OE घेऊ शकतो, बरोबर आहे. कारण हे डिस्टन्स आहे, या दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स OE घेऊ शकतो आपण इंटू OE. इक्वल टू हे हाफ हे DO. आता DO म्हणजे काय आहे, U आहे, बरोबर आहे. इथं U लिहू शकतो आपण आणि प्लस BE. BE म्हणजे काय आहे, हे BE म्हणजे काय होईल, OC होईल. परंतु OC म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी V आहे, बरोबर आहे. B ऐवजी आपण V लिहू शकतो आणि इंटू OE. OE म्हणजे काय, T लिहिणार आपण. हे काय आलेलं आहे, यस. इथे आपल्याला DO म्हणजे U लिहायचं आहे. इथे आपल्याला इक्वल टू दाखवावं लागेल. DO इक्वल टू U, BE इक्वल टू V आणि OE इक्वल टू T, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू आपण Sची काढलेली आहे, परंतु आपल्याला V स्क्वेअर पाहिजे, बरोबर आहे. आपण काय करू, आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे ॲक्सलरेशन. नाऊ ॲक्सलरेशन म्हणजे काय, आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम, बरोबर आहे. देअरफोर टीची व्हॅल्यू काय होईल, देअरफोर यावरूनच टीची व्हॅल्यू काय मिळेल, ए इथे जाईल, टी येथे येईल, बरोबर आहे. म्हणजे टी इक्वल टू V मायनस U अपॉन E ही व्हॅल्यू होईल टीची, बरोबर आहे. एक्सलरेशनचा फॉर्म्युला लिहिला आणि त्यावरून आपण टीची व्हॅल्यू काढली, V मायनस U अपॉन E. ही टीची जी व्हॅल्यू काढली आपण ती आता काय करू, आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. सपोज हे 1 नंबर येथे लिहिणार आपण, पुट दिस इन 1. ही व्हॅल्यू काढलेली आपण येथे पुट करू. आता मग काय होईल, S इक्वल टू हाफ U प्लस V इंटू टीच्या ऐवजी काय पुट करायचं आहे, V मायनस U अपॉन A. V मायनस U अपॉन A. U प्लस Vला आपण असंही लिहू शकतो, V प्लस U, कारण ॲडिशन असल्यामुळे आपण टर्म चेंज करू शकतो, बरोबर आहे. येथे V प्लस U आहे, येथे V मायनस U आहे. म्हणजे टर्म सारखेच आहेत, परंतु एका ब्रॅकेटमध्ये प्लस आहे, एका ब्रॅकेटमध्ये मायनस आहे. आपण हा फॉर्म्युला शिकलेलो आहोत मॅथमध्ये. A प्लस B एका ब्रॅकेटमध्ये असेल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A मायनस B असेल आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन असेल, त्यांचा मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. तर आपण काय लिहू शकतो, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. म्हणजे आपण येथे कसं लिहिणार, S इक्वल टू हे हाफ मायनस लिहावं लागते आपल्याला, म्हणजे V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. आणि हे अपॉन A. या दोन ब्रॅकेटऐवजी आपण याप्रमाणे लिहिलेलं आहे. आता देअरफोर आता सर्व टर्म आलेले आपल्याला हे प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. आपण काय करू, हे 2 आणि A आपण या साईडला आणले तर हे इकडे काय होईल, 2AS होईल, बरोबर आहे. 2AS होईल. या दोन्ही टर्म आपण या साईडला आणल्या, 2AS होईल. आता या साईडला काय राहील, V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर राहील, बरोबर आहे. यावरून आपल्याला असं लिहिता येईल, V स्क्वेअर इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. आलेलं आहे, आपण फक्त अरेंजमेंट करून लिहिलेलं आहे. V स्क्वेअर आपण आधी लिहिला, हे U स्क्वेअर मायनस आहेत, या साईडला आल्यावर प्लसमध्ये होतील, बरोबर आहे. दिस इज अ थर्ड इक्वेशन ऑफ मोशन रिप्रेझेंटिंग रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटीमध्ये रिप्रेझेंट करते हे इक्वेशन. हे मोशनचे तीनही इक्वेशन आपण ग्राफिकल मेथडने डिराईव्ह केलेले आहेत. खूप सोपे आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत. यावरचे प्रॉब्लेम पण आपल्याला पुढे सॉल्व करायचे आहेत. तीनही इक्वेशन लक्षात ठेवा, कसे डिराईव्ह करायचे ते लक्षात ठेवा.
समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.